असणारं उत्तर असं आहे, यंत्रणाने जर काम करायचं असेल तर यंत्रणाच्या मालकाने शेण खायचं कमी केलं पाहिजे. काय 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 चाललंय, कोण कुणाचा ह्याच्या पर्यंत काय बघितलंय का? मग हे सगळं असेल तर समाज कुणाचा? मग हे डोपामाइन जोपर्यंत कमी करायचं होत नाही तोपर्यंत हे होत नाही. आणि मग शरीराचा एक दोष म्हणतो मी, शरीराचा एक दोष. काय दोष आहे की आज समजा मला एक एवढी तिखट खाल्लं, एवढं तिखट खाल्लं तर उद्या त्याच्या सवय होत. माझा एक मित्र होता, प्राध्यापक होता, आता रिटायर झाला, वकील पण सगळे असतात. तो काय करायचा, तंबाखू खायचा. आणि तंबाखू खाल्ल्यावर पुन्हा एकच चुना काढायचा आणि पुन्हा नुसता चुना खायचा. म्हटलं काय रे, आम्हाला ते काय म्हणजे काय रे, काय पांढरा काय चाललंय तुम्हाला, काय तंबाखूच्या चुन्याला काय किक येत नाही, किक येत नाही, काय पाहिजे मला सांग. सोपी गोष्ट आहे. या गोष्टींची ब्रेनला सवय होती. आज समजा तुमच्या ब्रेनमध्ये 2 पॉइंट डोपामाइन स्त्रवलं आणि तुम्हाला बरं वाटलं. उद्या आणि 4 दिवसांनी 2 पॉइंट नाही जमत ते, 2चं 4 पॉइंट व्हावं लागते, 4चं पॉइंट 5 पॉइंट व्हावं लागते. आपल्याकडे एखाद्या दिवशी गारा पडल्या तर हवामान थंडगार होते. काश्मीरमध्ये रोज बर्फ पडते. परवा मी एका लग्नात महाबळेश्वरला गेलो होतो. महाबळेश्वरच्या लग्नाच्या मंडपात कूलर लावला होता. आणि म्हटलं महाबळेश्वरला कूलर, म्हटलं तुम्ही खाल्ला आला म्हणून तुम्हाला वाटते. आम्हाला हे यंदा फार गरम बसला. ज्याच्या त्याच्या पातळीचा प्रश्न आहे.